नुकताच हाती आलेल्या वृत्तानुसार धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 रणजितराजे भोसले यांच्या पत्नी तसेच प्रभाग क्रमांक 1 मधून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार उज्ज्वला रणजित भोसले यांना उमेदवारी देण्यात आली होती। उमेदवारी अर्जांच्या छाननी दरम्यान त्यांच्या विरोधात कोणताही वैध अर्ज दाखल न झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बिनविरोध वैध ठरवला। त्यामुळे उज्ज्वला भोसले यांची प्रभाग क्रमांक 1 मधून बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये जागेवर भारतीय जनता पार्टीने माझ्या धर्मपत्नी उज्ज्वला रणजित भोसले यांना उमेदवारी दिलेली होती। आज छाननीच्या ठिकाणी तिच्या विरोधात असलेले चारही अर्ज होते ते चारही अवैध घोषित करण्यात आलेले आहे। त्यामुळे आज जरी नसेल तरी ती आज बिनविरोधसाठी या ठिकाणी तिची निवड झालेली आहे। या निमित्ताने मी या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावत, धुळे शहराचे आमदार अनुपभैया अग्रवाल, या ठिकाणी धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा बदाणे तसेच या शहराचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गजूशेठ अंपळकर या सर्वांचे आणि या ठिकाणी पक्षाचे सहकारी पदाधिकारी आणि या प्रभागातील सर्व नागरिकांचे मी शतशः आभारी आहे। अवैध माझ्या समोर असणारे जे काही 4 फॉर्म होते माझ्या धर्मपत्नीच्या विरोधात ते 4ही अवैध घोषित केलेले आहेत। त्यामुळे ती आज बिनविरोध झाली। हा विजय आहे आणि अतिशय धुळे जिल्ह्यासाठी सर्व जनतेसाठी प्रेरणादायी हा विजय आहे। कदाचित याच्यातूनच संपूर्ण धुळे महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी सत्ता स्थापित होईल हा संदेश याद्वारे देण्यात येईल।